रामवाडी गोदाम परिसरातील डॉक्टर वळसंकर रुग्णालयावरील घरात डॉक्टर सोनाली वळसंकर वास्तव्यास गेले आहेत. वळसंकर कुटुंबियांचा विरोध असतानाही त्या तिथे राहतात. मृत डॉक्टर शिरीष वळसंकर यांचे जावई सुजय फडके यांनी डॉक्टर सोनाली यांना त्या ठिकाणी राहण्यास विरोध केला असून यातून त्यांच्यात गुरुवारी वाद झाला. यात फडके यांनी डॉक्टर सोनाली विरुद्ध सदर बाजार पोलिसात तक्रार दिली आहे. तर डॉक्टर सोनाली यांनीही फडके विरोधात तक्रारीचा अर्ज दिला आहे. प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिल 2025 रोजी रात्री 8:30च्या सुमारास राहत्या घरी स्वतःच्या परवानाधारक बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूची आठवण आजही सोलापूरकर काढतात. अनेकांना देवमाणूस गेल्याची खंत आहे. मात्र सध्या त्यांचे जावई आणि सून यांच्यात घरात राहण्यावरून वाद सुरू असल्याची बाब समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी डॉक्टर सोनाली अशाच पद्धतीने त्या ठिकाणी राहायला गेल्यानंतर त्यांना वळसंकर कुटुंबियांनी विरोध केला होता. त्यावेळी देखील पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्यातील वाद तसाच सुरू राहिला. डॉक्टर सोनाली या काही दिवसांपूर्वी रुग्णालयावरील घरी राहायला गेले आहेत. त्या ठिकाणी राहण्यास फडके यांचा विरोध आहे. फडके म्हणतात, रुग्णालय ही खाजगी मालमत्ता आहे, त्या ठिकाणी डॉक्टर सोनाली राहू शकत नाही. तर डॉक्टर सोनाली म्हणतात, मी लग्न करून या घरात आली आहे, मी सून आहे, मला येथे राहण्याचा अधिकार आहे. त्यावरून डॉक्टर वळसंकर यांचे जावई फडके व सून डॉक्टर सोनाली यांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या आहेत. गुरुवारी दुपारच्या सुमारास सुजय फडके आणि डॉक्टर सोनाली वळसंकर यांच्यात रुग्णालयावरील घराजवळ वाद सुरू होता. त्या घरात राहणारच अशी ठाम भूमिका डॉक्टर सोनाली यांची होती. तर फडके यांचा डॉक्टर सोनाली यांनी तिथे राहण्यास विरोध होता. वाद वाढत असतानाच डॉक्टर सोनाली यांनी डायल 112 वर कॉल करून पोलिसांची मदत मागितली. त्याचवेळी सुजय फडके यांनीही डॉक्टर सोनाली विरुद्ध पोलिसात धाव घेतली. दोघांनीही शिवीगाळ, धक्काबुक्की, दमदाटी केल्याची परस्पर विरोधी तक्रार दिली आहे. शनिवारी पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी बोलवले आहे. त्यानुसार दोघेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बनगर यांच्यासमोर आपले म्हणणे सविस्तरपणे मांडणार आहेत. मृत डॉक्टर शिरीष वळसंकर यांचे जावई सुजय फडके हे पूर्वी पुण्यात राहत होते. अलीकडे ते सोलापुरात राहायला आले आहेत. डॉक्टर वळसंकर यांच्या रुग्णालयात त्यांची भागीदारी असल्याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले. रुग्णालय ही खासगी मालमत्ता असून ते आमच्या प्रॉपर्टीत डॉक्टर सोनाली राहू शकत नाहीत असे फडके यांच्या तक्रारीत नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.